नित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम तद्धाम परमं मम। भगवंतानी संसाराचं वर्णन केलं, त्यानंतर या संसारापासून मुक्त आपण कसं होऊ शकतो त्यासाठी एक उपाय सांगितला त्यांनी। तो आहे अलिप्तता, निर्लिप्तता, असंगता। म्हणजे जगापासून आपण पळून तर जाऊ नाही शकत आणि जगाचा नाशही करू नाही शकत, पण आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो। आपल्यामध्ये काय बदल करायचा आहे तर म्हणजे सगळं काही करा, पण आतमधून मोकळे राहा, कुठे चिकटू नका। त्यालाच म्हणतात असंग, मम भाव। माझं माझं, कारण इथे काहीच माझं नाही आहे। आपण काय म्हणतात, खाली हात आया है खाली हात जाय। पण हे सुद्धा अर्ध सत्य आहे। हातामध्ये काही आपण आणलं नाही आहे, पण मनामध्ये खूप वासना घेऊन आलो आणि खूप घेऊन जाऊ। जेव्हा आपण म्हणतो खाली हात आया है खाली हात जाएगा, तर स्थूल वस्तू इथेच सुटणार आहे। पण आपण आपले संस्कार, वासना आता येणार आहे, या अध्यायामध्ये येईल। तर बाह्य एकही पैसा आपण घेऊन नाही शकत। एवढं कमावलंय, एवढे घर बांधले, पण एकही घर आपण घेऊन नाही शकत। घर काय, एक सुई सुद्धा घेऊन नाही शकत। म्हणून काय म्हणतो आपण, तेरा तुझको अर्पण। तर असंग शस्त्रेण लढायची। एक तर ही भावना ठेवायची की तुझं आहे, उपयोग करायचा तुझं आहे, तूच मला कृपापूर्वक दिलं आहे आणि मी परत तुला देतो। त्वदेय वस्तु गोविंदम तुभ्यमेव समर्पयामि। आपण बागेमधून फूल आणतो आणि भगवंताला अर्पित करतो आणि म्हणतो मी हे फूल आणलं। बागेमध्ये कुठून आलं? मी आधी उदाहरण दिलेलं असेल तुम्हाला, फादर्स डे दिलंय ना उदाहरण। फादर्स, मुलं जे आहे लहान पोरं, म्हणजे आज काय फादर्स डे आम्ही सेलिब्रेट करतो, तर एक गिफ्ट आणली आहे लहान पोरांनी बाबांना गिफ्ट। बाबांना वा तू इतकी छान आणलंय, खूप छान। पण हे माहीत असायला पाहिजे की त्या गिफ्टसाठी पैसा बाबांनीच दिला। याला म्हणतात तदीय वस्तू गोविंद। तर ही दृष्टी जर आपल्या जीवनामध्ये आली तर आपला अहम गळून पडेल। आता इथे म्हणतात की एक तर ही दृष्टी, दुसरं काल आपण पाहिलं मान मोह याचा त्याग। देवाला मान बिलकुल आवडत नाही, विनय आवडतो, विनय, विनम्रता। आणि जगामध्ये सुद्धा लोकांना विनम्रताच आवडते। फार अभिमानी माणूस एकटा होऊन जातो, असं सगळे पळून जातात। तर म्हणून म्हणतात देव की माझ्याकडे सुद्धा यायचं असेल तर आपला माणूस मोह, अविचार, संगदोष
चांगला संघ कर. भद्रं कर्णे विष्णुयाम देवा. संघाचा डायरेक्ट परिणाम आपल्यावर होतो. लहान पोरापासून मोठ्या लोकांपर्यंत संघ अशी वस्तू आहे. गुरुदेव म्हणायचे की यू टेल मी युअर फ्रेंड अँड आय विल टेल यू हू यू आर. तुम्ही मला सांगा तुमचे मित्र कोण आहे, मी सांगू शकतो तुम्ही कसे आहात, तुम्ही कोण आहात. मॅन इज नोन बाय द कंपनी विच ही कीप्स. आपले कोण मित्र आहे त्याच्यावरूनच आपला परिचय होऊन जातो. त्यामुळे संग दोष. त्यानंतर म्हणतात विनिवृत्त कामा, अध्यात्मनित्य. रोज 2 पानं वाचले पाहिजे, 2 श्लोक म्हटले पाहिजे, काहीतरी एक नित्य नियमात दिनक्रमात काहीतरी ठेवलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, काहीतरी पाठांतर करावे, दिसामाली काहीतरी ते लिहावे. आणि हे फक्त अध्यात्मामध्ये नाही, म्हणजे असं म्हणतात डॉक्टर लोक की आपल्या मेंदूला तुम्ही काम द्या काही, त्याच्या सेल्स काय म्हणजे लवकर हे नाही होणार, ऍक्टिव्ह राहतील. आता जे लोक आध्यात्मिक नाहीये मग ते कोडं सोडवतात, सुडोकू करतात. तर मेंदूची ऍक्टिव्हिटी काहीतरी केली पाहिजे. मग याच्यापेक्षा ही करा ना, काही श्लोक वगैरे पाठ, जेणे दुसराही फायदा होईल. 1 एक्स्ट्रा थिंग यू विल गेट. तर अध्यात्म नित्य. दुसरे जे नित्यकर्म आपण खूप करतो, जायचंच ते, मला बरेच नियम आहेत. मग म्हणतात की विनिवृत्त कामा, इच्छा सुद्धा कमी कमी करा. इच्छेमुळे आपण काय खूप बहिर्मुखी होतो. इच्छा नसेल तर आपण शांत बसू शकतो. इच्छा आली की ती इच्छा आपल्याला पाठवते, इथे जा तिथे जा. नाही तर घरी आपण आरामशीर बसू. इच्छा पळवता येईल. म्हणजे काय यावेळेस मी कुठे जाऊ, युरोपला जाऊ. मग एक संकल्प झाला की त्यासाठी मग सगळी योजना आहे. ते फ्रान्समध्ये जाऊ, काय तिथे पेरिसला आयफल टावर म्हणजे लोकांची अशी, आणि तिथे जातो वाव असं म्हणतो आणि परत येतो. एका वाव साठी इतका पैसा खर्च. एका इच्छेमुळे मला कुठे कुठे, मी एकदम खुद असं उदाहरण दिलं परदेशाचं. नाही तर आपण इथे कामना कमी असायला पाहिजे जर अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर. आणि मग म्हणतात हे द्वंद्व तर येतच राहतील. हे द्वंद्वामध्ये आपला काहीतरी लाभ आहे असं समजून त्याला सहन करा. कारण हर दिन होत ना एक समान. रोजचा दिवस वेगळा असतो. जसं आपलं बातमीपत्र असतं की नाही, रोज नवीन एडिशन निघतं त्याचं. तसं एक दिवस म्हणजे एक एडिशन. आजची काय बातमी, आजची काय घडामोडी. तर म्हणे थोडं काय आपल्याला सम राहावं लागेल. असं जर केलं तर पदम गच्छन्ति, ध्येय गाठू शकतो. आता ते ध्येय काय आहे, म्हणजे भगवत तत्व काय आहे, म्हणजे जरा सांगा. त्याचं रूप कसं आहे, रंग कसा आहे. तर म्हणतात नतत भासयते सूर्य. हे पण सूर्य का म्हणत आहे, ते विसर्गाचं ओ झालेलं आहे. जेव्हा आपण म्हणतो विग्रह करून तर ते ओ निघून जातो, विसर्ग होऊन जातो. ते शिकावं लागेल. जेव्हा आपण ते पठण शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगतो. तर न तत् भासयते सूर्य, त्या परमात्म्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही असं आहे.
म्हणे चंद्र करू शकतो का, तर म्हणे चंद्र सुद्धा नाही. शशांक, शशांक शब्दाचा अर्थ छान असतो. अंक म्हणजे चिन्ह, शश म्हणजे ससा. जर तुम्ही पौर्णिमाचा चंद्राकडे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात असं दिसेल ससा. म्हणून चंद्राचं नावच काय झालं, शशांक. काळी जी एक सावली दिसते त्याच्यामध्ये छाया. त्यामुळे चंद्र सुद्धा, चंद्राच्या प्रकाशात परमात्मा दिसत नाही. तिसरं काय प्रकाशाचा स्रोत, त्यामुळे अग्नी पावक. त्यामुळे न पावक, अग्नी सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे अग्नीच्या द्वारे मी जाणू शकत नाही. तर आता तुम्हाला समजलं असेल, हे तीन काय प्रकाशित करणारे ज्या वस्तू ज्याच्याद्वारे जगामध्ये प्रकाश आहे, तिघांचा निषेध केला आहे. आता त्याचा खूप गंभीर अर्थ आहे. 3 स्तरावरून या ओळीची व्याख्या आहे. एक तर असं की परमात्मा म्हणजे कोण, तर म्हणजे जो सूक्ष्म आहे सगळ्यांपासून आणि चैतन्य आहे. ठीक आहे ना, चैतन्य. आता चैतन्य जो आहे, जे आहे ते कसं आहे, तर म्हणे ते निराकार आहे, निरवयव आहे, सूक्ष्म आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशा आहे, स्थूल आहे. सूर्य, चंद्र, अग्नी. तर यांच्याद्वारे ते प्रकाशित कसं होईल. स्थूल वस्तू तर प्रकाशात दिसतो. अरे परमात्म्याचं सोडा, मन दिसतं का सूर्याच्या प्रकाशात, मन नाही दिसत. परमात्मा तर मनापेक्षाही सूक्ष्म. तर एक तर हा विषय आहे, हे स्थूल आहे आणि परमात्मा सूक्ष्म म्हणून न भास येते. अच्छा, तर दुसरा अर्थ तुम्ही ऐकलं असेल, देवता असतात. देवता 33 कोटी देवता म्हटले. तर आता सूर्यदेव, चंद्रदेव, अग्निदेव एक आधिदैविक सत्ता आहे. आधिदैविक म्हणजे आपल्यासारखे देव आहे एका लोकामध्ये, ते दिसत नाही. तर सूर्यदेव, चंद्रदेव, आणखीन अग्निदेव, हे तिन्ही देव त्याला जाणू नाही शकत. हा एक अर्थ आहे. कारण हे तिन्ही देव कसे आहे, लिमिटेड, सीमित शक्ती आहे. तो यांच्याहून वर आहे. तो परम ईश्वर आहे. कळतंय का, परम ईश्वर आहे. म्हणून देवांच्या पलीकडे तो आहे, हे सांगायचं आहे देवाला. दुसरा एकाचा अर्थ अजून सूक्ष्म आहे. तिसरा अर्थ, आपल्या शरीरामध्ये या इंद्रिया आहे. ठीक आहे. आणि या इंद्रिया एक एक देवतांच्या प्रतिनिधी आहे. जसं चक्षुला म्हटलेलं सूर्य, वाचो देवता वन्नी, वाणीची देवता वन्नी आहे. वन्नी म्हणजे अग्नी. आणि मनसो देवता चंद्रमा, मनाचा देवता चंद्रमा आहे. मनाचा संबंध चंद्रदेवाशी आहे, वाणीचा संबंध अग्निदेवाशी आहे, डोळ्याचा सूर्याशी. याला म्हणतात अनुग्राहक देवता. हे तिन्ही देवता जेव्हा कृपा करतात या इंद्रियांवर, तेव्हा या इंद्रिया पाहू शकतात. तर आता जेव्हा इथे तिघांचा निषेध केला म्हणजे काय म्हणते की नेत्राच्या द्वारे, मनाच्या द्वारे आणि वाणीच्या द्वारे त्याचं प्रकाशन होऊ नाही शकत. इंद्रियांच्या पलीकडे. आता हा जो अर्थ झाला, हा आध्यात्मिक अर्थ झाला. आध्यात्मिक म्हणजे आपल्याशी संबंधित. सूर्य म्हणजे डोळे, मन म्हणजे चंद्रमा आणि वाणी म्हणजे अग्नी म्हणजे वाणी. आधिदैविक सत्ता. आपल्याला जे बाहेर दिसतं सूर्य, चंद्र, अग्नी, हे आधी भौतिक. आणि पहिले जे मी सांगितलं सूर्यदेव, चंद्रदेव,
अग्निदेव, आदिदेव. झालं की नाही? हा, या तिघांच्या द्वारे म्हणजे तिन्ही लेवलवर आपण पाहिलं तर देव असं म्हणतोय की मी या तिघांपेक्षाही उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, म्हणून हे तिघ जण मला जाणू शकत नाही. तुम्ही जर केनोपनिषद वाचलं असेल, केनोपनिषदामध्ये याची गोष्ट आहे. सगळी देवता जी आहे ती विजय मिळवते, असुर जे आहे राक्षस त्यांना हरवते, आणि सगळी देवता त्यांना अभिमान होतो की आमची शक्ती आहे, आम्ही राक्षसांना मारलं. देवाने पाहिलं की अरे मी आहे खरंच यांच्या पाठीमागे, म्हणजे जरा यांना धडा शिकवायला पाहिजे. तर तिथे देवानी एक यक्षाचं रूप घेतलं. माहित आहे गोष्टी, माहित आहे तुम्हाला? काही लोकांना माहिती. ही सगळी देवता उत्सव साजरा करत होते. गुरुदेव खूप म्हणतात गंमत करायची. म्हणजे सगळी देवता लॉन मध्ये हातमध्ये ग्लास घेऊन फिरत होते, पार्टी करत होते. इंद्र, चंद्र हे सगळे कॅप्टन, कर्नल असे असतात की नाही, असे हे सगळे. तर देवाने पाहिजे अच्छा सेलिब्रेट करत आहे, छान. आणि सगळं हा आपण किती छान आहे. खरं म्हणजे देवता, भगवंताची शक्ती त्यांच्यामध्ये काम करत होती. तर त्या लॉन मध्ये एका कोपऱ्यामध्ये अचानक या देवतांना पाहिजे कोणीतरी एक विचित्र एक व्यक्ती होता. आपसात लोक फुसफुस करू लागले, कोण आहे हा, कोण आहे? तर इंद्र म्हणतो, इंद्र कॅप्टन आहे सगळ्यांचा, तो अग्नीला म्हणतो जरा पाहतो कोण आहे. अग्निदेव विचार जरा परिचय. गोष्ट खूप मोठी आहे ती. तो अग्नी तिथे जातो. अग्नी विचारतो तुम्ही कोण आहात? तर यक्ष विचारतो तुम्ही कोण आहात? तर त्या अग्नीला फार अपमान वाटला. म्हणजे पूर्ण जगाला माहिती आहे मी कोण आहे. आणि जे असे लोक असतात जर त्यांना विचारलं म्हणे अरे यू डोंट नो मी, जे खूप प्रसिद्ध लोक असतात त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात का? विराट कोहलीला विचारलं तुम्ही कोण आहे, तू कोण आहे? त्याला कसं वाटतं अरे पूर्ण जग मला. अग्निदेव म्हणाला अरे तुम्हाला माहित नाही मी अग्नी आहे. यक्षाला तो अच्छा म्हणजे तुम्ही काय करू शकता? म्हणे मी पूर्ण जगाला जाळू शकतो, खाक करू शकतो, राग करू शकतो एका क्षणात. म्हणजे असं का? यक्षाने तिथे गवत म्हणतो गाडी गवताची ती तोडली, समोर जरा याला पेटवा, जरा जाळ. आता तो अग्नी फुंक मारतो, अग्नी पेटवला ते काही त्याला झालं नाही त्या गवतात, तसंच. आणि गुरुदेव म्हणतात की आता लॉन होतं, लॉनमध्ये ते बिंदू काय म्हणतात, ओस, दव बिंदू. गुरुदेव गमतीने म्हणायचे, म्हणजे त्याच्यावर एक दव बिंदू होता, तो सुद्धा सुकला नाही, वाढला नाही. अग्निदेवाला खूपच अपमान वाटला, परत आला, बोललाच नाही. मग वायूला सुद्धा विचारलं तू कोण आहे? म्हणजे मी वायू आहे, मी हे सगळं करू शकतो, उडवू शकतो. परत त्यांनी ते काही हल्लं नाही. इंद्र गेला, इंद्र सुद्धा जाणू शकला नाही. तिथे खरं म्हणजे एक मंत्राची ही व्याख्या आहे गोष्टी रूपात. हे अग्निदेव म्हणजे वाणी, चंद्रदेव मन, ते कोणीच त्याला जाणू शकले नाही. एक्झॅक्टली तेच इथे लिहिलेलं आहे, न तत् भासयते सूर्य, असं आहे. अजून आहे त्याच्यामध्ये भरपूर, पण मी थोडक्यात सांगितलं. देवताच हायेस्ट पॉवर नाही, देवतांच्यावर ईश्वर आहे. असं मंत्री आहे, मग प्रधानमंत्री,
त्याप्रमाणे. तर नथात भास आहे ते सूर्य चंद्र. आता सूर्याच्या प्रकाशामध्ये चैतन्य दिसू नाही शकत, मन दिसू नाही शकत, वृत्ती वासना नाही दिसू शकत. त्यामुळे ते पद म्हणजे आत्मा आहे, चैतन्य आहे, सगळ्यांपेक्षा सूक्ष्म. अच्छा, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यद गत्वा, जिथे गेल्यावर परत न निवर्तन्ते. असंच एक वाक्य आधी आलं होतं ना, यद गत आलं होतं का? आलं होतं नाही, तद्धाम परम. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया. चौथ्या श्लोकामध्ये पहा, पहिली ओळ, तत्पदम मार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति. तिथे गेल्यावर परत येणे. इथे सुद्धा हे सांगितलंय, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ते माझं धाम आहे, माझं ठिकाण आहे, जिथे गेल्यावर परतणं होतं. आता इथे धाम म्हणजे परत नका समजू की कुठे अंतराळामध्ये एक लोक आहे आणि तिथे मी राहतो. इंद्रिय मन बुद्धीच्या पाठीमागे जो आत्मा आहे, बस तिथे लिहिलंय गत्वा. मी म्हणतो ज्ञात्वा. गत्वा म्हणजे गेल्यावर, मी म्हणतो जाणल्यावर. हे जाणल्यानंतर मग तुम्ही परत खाली येत नाही. यद्गत्वा निवर्तन्ते असं ते पद आहे. म्हणजे हे आत्म चैतन्य, बस आत्माच मी आहे, इथे देवाने असं सांगितलं. आता जे ज्ञानी लोक आहे, जे आता वर सांगितलं, गच्छन्ति. गच्छन्ति म्हणजे काय? जानन्ति. त्यांना जाणीव होऊन जाते. ह्या प्रकारे साधना केल्यावर परम फळ मिळतं. हे का आता तर पहा, आता जर आतापर्यंत 6 श्लोक आपण पाहिले, तर पहिल्या 3 श्लोकात संसाराचं वर्णन, मग तिसऱ्या श्लोकाच्या शेवटी साधनेची सुरुवात केली, असंगता, मग परिमार्गण म्हणजे शोधन, मग हे निर्माण मोहा इत्यादी. याच्यामध्ये साधन आणि साध्य दोन्ही सांगितलं. ही साधना केली तर हे पद मिळेल. मागे आपण पाहिलं, तमेव चाद्यम पुरुषम, त्या पुरुषाला प्राप्त. आता ते पुरुष, तो पुरुष किंवा ते पद काय आहे, आत्ता आपण पाहिलं 6व्या श्लोकात. तर साधनेचा भाग झाला, साधन आणखी साध्य. आता 7व्या श्लोकात काय, इथे 15व्या अध्यायामध्ये काय आहे, अशा 3-3 श्लोकामध्ये एक टॉपिक होऊन जातात. आता ज्याला ज्ञान झालेलं नाही, आत्मज्ञान झालेलं नाही, तो स्वतःला काय मानतो? तो हे नाही मानत की मी पुरुष आहे, मी पूर्ण आहे, मी निराकार निर्विकार आत्मा आहे, असं त्याला जाणीव नाही. तर आता खालच्या लेवलवरून भगवंत बोलत आहे, त्याला म्हणतात जीव असतात, जीव. आणि आज आपण बहुतेक याच लेवलवर आहोत, याच पातळीवर. आपण आपल्याला आत्मा नाही म्हणत, काय म्हणत? जीव. तर जीवाचा परिचय आहे. मम एवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति मम एवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. आता ज्याला ज्ञान झालेलं नाहीये, त्याला विचारलं की तू कोण आहे, तर तो एकदम नाही म्हणत की मी सच्चिदानंद आहे. तो काय म्हणतो, मी सुखी दुखी आपला आहे, छोटा आहे, जीव आहे.
मी कसा आहे, तर आता शास्त्रीय भाषेत म्हणायचं झालं तर मी कर्ता भोगता आहे की नाही. कर्म करणारा आहे, छोटे मोठे काम करत राहतो. लोक म्हणतात सरकारी कर्मचारी, थोडा पैसा मिळतो, आपलं चालू आहे जीवन. तर जीव म्हणजे काय, आपल्याला एक असं सीमित असते. मी एक छोटा एक असते आणि माझा जन्म झालाय, मी मरीन. आणि जीवाची हीच वृत्ती आहे किंवा हेच त्याचं भावना आहे स्वतःबद्दल. मी कसा आहे तर म्हणे अनेक फळ भोगणारा आहे. काही काही कर्म केलेले मी भोगता आहे. कधी चांगले फळ मिळतात, कधी वाईट फळ मिळतात, तर कधी आनंद मिळतो तर कधी मी निराश हताश. बस जीव म्हणजे हेच आहे. आज जर आपल्याकडे जर आपण बघितलं तर हाच परिचय होईल की नाही आपला. माझा या तारखेला जन्म झाला, इथे मी शाळेत गेलो, या अभ्यास करत नव्हतो तरी मला पास केलं करण्यात आलं. त्यांनी सगळ्यांसाठी मी बोलतो, नाही आम्ही मेरिटमध्ये आहे, चांगलं आहे. मग मी काय जॉब केला, तुम्ही इंजिनियर, डॉक्टर असं सगळं झालो. तर आपला जो आज परिचय तो त्याला शास्त्रीय भाषेत म्हणून जीवाचा. अच्छा, तर जरा खोल विचार करा की हे जीव कोण आहे. तर इथे देव म्हणतो मम एव अंश. जीव कोण आहे तर म्हणे माझाच अंश आहे. मी अंशी आहे आणि जीव अंश आहे. म्हणजे आपण सगळे कोण अंश आहोत आणि तो अंशी. असं मम एवांशो जीवलोके जीवभूत. म्हणजे 2 वेळा जीव शब्द आलेला आहे. जीवभूत, मी जीव आहे. अच्छा, हा जीव कसा आहे. आता हा एक महत्वाचा इथे शब्द दिला आहे, सनातन. सनातन म्हणजे काय, ज्याचा जन्म झालेला नाही. लक्षात येईल का. म्हणजे माझा जन्म झालेला. म्हणे काय म्हणतात स्वामीजी, आज माझा वाढदिवस आहे. कोणाचा असू शकतो. आणि इथे म्हणतात सनातन. आता लक्षात नाही का, जीवाचा जन्म होत नाही. जीव अनादी आहे. अनादी म्हणजे प्रारंभ नाही. लोक म्हणतात माझा पहिला जन्म कोणता, पहिला जन्म केव्हा झाला. नो पहिला. लोकांची बुद्धी तिकडेच जाते. आपण जेव्हा म्हणतो की अनेक जन्मापासून आपण प्रवास चालू आहे आणि स्वामीजी पहिला जन्म सांगतो. तर जन्म सांगू नाही शकत. अनादी म्हणून म्हणतात सनातन. अच्छा, मग जन्म कशाचा होतो, शरीराचा. शरीराचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे, पण जीवाचा नाही. शरीर मेल्यावर जीव मरत नाही. तो जीव दुसऱ्या शरीरामध्ये जातो, पुढे येईल. ज्याला लोक आत्मा आत्मा म्हणतात ना, खरा शब्द आहे जीवात्मा किंवा जीव. लोक त्याला आत्मा आत्मा म्हणतात. तर समाजामध्ये आपलं काही चालतं ते चुकीचं असतं. जर सांगायचं झालं तर काय सांगायचं, जीव गेला, चांगला जीव होता असं म्हणाल. आपण म्हणतो आत्म्याला शांती मिळो, पण वेदांतामध्ये आत्मा शांत स्वरूपच आहे, आनंद स्वरूप आहे. आता काय जीवात्मा आणि आत्मा यामध्ये फरक न कळल्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. हा विषय खूप जरा सूक्ष्म आहे. इथे जीवाला काय म्हटलेलं आहे, परमात्म्याचा अंश आहे, आत्म्याचा अंश आहे. म्हणजे फरक आहे आत्मा आणि जीवामध्ये. फरक आहे आणि फरक नाही आहे, ते मी सांगतो तुम्हाला. इथे शंकराचार्य सांगतात म्हणजे आत्मा किंवा परमात्मा, आत्मा आणि परमात्मा एकच आहे. आपण आत्मा म्हटलं की एक इंडिव्हिज्युअल, एक वैयक्तिक पण म्हणतो. नाही, तो जीव आहे, त्याला म्हणा जीव.
आपण सगळे कोण आहात? जीव आहात की आत्मा? जीव आहात. पण जर खूप विचार केला तर मग शेवटी आपल्याला कळेल मी आत्मा आहे. पण आज आपल्याला काय? जीव आहे. सुखी दुखी होणारा, करता भोगता, शंकराचार्य म्हणतात प्रसिद्ध. त्याच्यामुळे आता फरक तुम्ही सांगा, जीवात्मा आणखी हा परमात्मा. तर परमात्म्याचं आत्ता वर्णन झालं, जे चैतन्य आहे तो परमात्मा आहे. आता हे सगळं लक्षात ठेवण्यासारखे सगळे हे पॉइंट्स आहे. परमात्माचा जन्म वगैरे नाहीये, तो चैतन्य आहे. आणि या चैतन्याचा अंश जीव आहे. आता म्हणजे काय? चैतन्याचे काय तुकडे झाले का? शंकराचार्य एक उदाहरण देतात. ते म्हणतात परमात्मा आणि जीवामध्ये असाच संबंध आहे जसा यथा जल सूर्यकः सूर्यांश. म्हणे जसं एक सूर्य आहे आणि 10 बालट्या तुम्ही ठेवल्या आहेत, तिथे पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये काय होईल? सूर्याचं प्रतिबिंब. तर सूर्य असं म्हणू शकतो की माझंच अंश आहे. सूर्यामध्ये काही तुकडे नाही झाले, पण एक सूर्य अनेक प्रतिबिंबाच्या रूपात दिसू लागला. तर सूर्याच्या ठिकाणी ठेवा आत्मा किंवा चेतना किंवा परमात्मा, आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी ठेवा जीवात्मा. अच्छा, आणि पाणी काय आहे? तर पाणीच अंतःकरण आहे, सगळ्यांचे मन. या सगळ्यांच्या मनामध्ये चैतन्य काय होतं? प्रतिबिंबित होतं. म्हणून सूर्य एक आहे, प्रतिबिंब अनेक आहे. तर आत्मा एक आहे म्हणजे चैतन्य एक आहे, पण जीव अनेक आहे. परत परत हे ऐकल्यानंतर जरा स्पष्ट होईल. अच्छा, आता अजून पहा, त्या प्रतिबिंबाचं एक व्यक्तित्व आहे. म्हणजे जसं पाणी तसं प्रतिबिंब. पाणी जर हलत असेल तर प्रतिबिंब. पाणी जर मळकट म्हणजे गढूळ असेल, प्रतिबिंब. सूर्यावर काही फरक पडत आहे का? अच्छा, एक बाल्टी मधलं पाणी आपण दुसऱ्या बाल्टीमध्ये होतो, तर ते प्रतिबिंब कुठे होईल? ट्रान्सफर होऊन जाईल तिसऱ्या बाल्टीमध्ये, तिकडे ट्रान्सफर. पण सूर्याचा ट्रान्सफर होईल का? तर आपला जो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये आपण जात आहे, ते असंच आहे जसं एका बाल्टीमधून दुसऱ्या. याला म्हणतात पुनर्जन्म. हे शरीर मन काय? बाल्टी आणखी पाणी. अगदी एकदम रूपक छान आहे. अच्छा, अजून पहा, आता प्रतिबिंबाने समजा विचार करायला सुरुवात केलं की मी कोण आहे. असं विचार करा, प्रतिबिंब ध्यान करत आहे स्वतःच की मी कोण आहे, मी कोण आहे. त्याला काय कळेल? मी कोण आहे? कोण आहे? सगळे आहे का इथे? प्रतिबिंबाने जर विचार केला की माझं मूळ काय आहे, मी या पाण्यामध्ये दिसणारा खरा नाहीये, मी या पाण्यापासून मुक्त आकाशामध्ये जो चमकणारा तो मी आहे. किती मजेदार. असं आपण सगळ्यांनी जर आपला विचार केला की मी कोण आहे, तर सगळ्यांना एकच चैतन्याची अनुभूती होईल. कारण सगळ्यांचं मूळ तेच. फरक कुठे झालेला आहे? सगळ्यांचं मन वेगळे आहे, बुद्धी वेगळी आहे, त्यामुळे सगळ्यांचं व्यक्तिमत्व वेगळं. कोणी सज्जन आहे, दुर्जन आहे, सात्विक आहे, राजसिक आहे, सुखी आहे, दुःखी आहे, म्हणजे अनंत प्रकार आहे. जीवात्मा अनेक आहे, आत्मा एक आहे. अच्छा, आता तो सूर्य असं म्हणू शकतो की हे सगळे प्रतिबिंब जणू काही माझेच अंश आहे. पण अंश आहे याचा अर्थ नाही की असं त्याला कापून एक अंश केलेला आहे की नाही. चैतन्य एका
दुसऱ्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो, जिथे पाहिलं पाहिजे तिथे नाही पाहत आहे. सूर्याचं जर तुम्हाला खरं ज्ञान मिळवायचं असेल तर त्या पाण्यामध्ये पाहायचं की वर पाहायचं? वर पाहायचं. पाण्याच्या माध्यमातून जर मी सूर्याला पाहिने तर ते तर चुकीचं ज्ञान. तर मला जर स्वतःला पाहायचं असेल तर मनाच्या पाठीमागे, पाणीच्या ठिकाणी काय आहे? मन. मनयुक्त मी जो आहे तो प्रतिबिंब आहे, तो जो जीव आहे. म्हणून शंकराचार्य काय म्हणतात? मनोबुद्धी अहंकार चित्तानिना. मी मन बुद्धीशी युक्त झालेला चैतन्य नाहीये, मी याच्या पलीकडे आहे. तर जेव्हा असं ज्ञान होतं त्यालाच म्हणतात साक्षात्कार. आज आपण काय आहे, चांगलं जीव बनवू इच्छित आहे, म्हणजे त्यालाच लोक म्हणतात अध्यात्म. सत्संगामधून जेव्हापासून जायला लागलो, आता माझ्यामध्ये सुधार आला, म्हणजे तो जीवाची क्वालिटी सुधारली. पण शेवटी अल्टिमेट काय आहे, परमसत्य काय हे जाणायचे की मी जीव नाही आहे, मी कोण आहे? आत्मा आहे. जसं प्रतिबिंब किती छान प्रतिबिंब झाला तरी तो काय आहे? खोटाच आहे ना. प्रतिबिंब तर खोटच आहे. आपले जीवत्व खोटं आहे. खरं काय? अहम चैतन्य. म्हणून तेवढा चिदानंद रूप आहे. एक आहे चिदात्मा, एक आहे जीवात्मा, असे शब्द देऊ शकतो. चिदात्मा एक आहे आणि जीवात्मा अनेक आहे. म्हणून असं कधी नका म्हणू की आत्मा अनेक आहे. कळलं आता? इथे 50 आत्मा बसल्या आहेत. तर पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे आत्मा? नपुंसक. हिंदी में आत्मा बैठी है. सभी आत्माओं को मेरा प्रणाम. आत्मा म्हणजे त्यांचं भावना ठीक आहे, सगळे लोक सगळे जीव, पण शब्द चुकीचा होता. आणि पुनर्जन्म सुद्धा परत जीवात्म्याचाच आहे. तर पहा, एका दृष्टीने सूर्य आणि प्रतिबिंबामध्ये फरक आहे. ठीक आहे, सूर्य आणि प्रतिबिंब काय फरक आहे? सूर्य एक आहे, प्रतिबिंब अनेक आहे. सूर्य बिलकुल त्या पाण्यापासून अलिप्त आहे, काही त्याचा प्रभाव होत नाही. तर या दृष्टीने तर दोन्ही वेगळे आहे. पण जर त्या प्रतिबिंबाने ध्यान केलं तर काय कळेल? तो बिंबाशी एक आहे, म्हणजे बिंबच आहे. तर अज्ञान अवस्थेमध्ये आत्मा आणि जीवात्मा मध्ये फरक आहे, भेद आहे. ज्ञान झाल्यावर त्यालाच कळेल की मी जीवात्मा नाही, मी शुद्ध आत्मा आहे. झालं? ज्ञान झालं? या विषयाचा ममई वांशो जीवलो. नाहीतर लोक काय करतात की परमात्म्याचे अंश झाले म्हणजे परमात्म्यापासून आपण अगदी वेगळेच झालो, असा अर्थ होऊन जातो सामान्यप्रमाणे. सामान्य म्हणजे आता प्रतिबिंब एकदम त्या सूर्यापासून वेगळं नाही आहे, आभास आहे तो. विचार करा. अजून परत हा विषय येईल, आधी मी सांगितला आहे, आज परत सांगितलं. अच्छा, तर आता हा जीव जो आहे तो जगत आहे. जीव म्हणजे कोण? जीवती इति, ज्याला सतत ही अनुभूती आहे की मी जगत आहे. इतके दिवस गेले, अजून दिवस येणार आहे, आणि मी या काळामध्ये मूवमेंट करत आहे, म्हणजे एक प्रवास चालू आहे माझा. याला म्हणतात जीव. अच्छा, आता पुढे म्हणतात की आता प्रवास कसा होतो. अच्छा, चला एक आणखी उदाहरण देऊ. जीव आणखीन, आता मी बिंब प्रतिबिंबाचं उदाहरण दिलं. याला म्हणतात प्रतिबिंबवाद. जर तुम्हाला माणसं प्रतिबिंबवाद म्हणतात. परत एक आत्मा आहे आणि अनेक जीव आहे हे समजवण्यासाठी दुसरे उदाहरण आहे. पण दुसरं कोणतं उदाहरण? तर म्हणे जसं महाकाश आणि घटाकाश.
हे जे रिकामी पोकळी जागा याला काय म्हणू? महाकाश. आणि घटामध्ये सुद्धा पोकळी आहे, त्याला काय म्हणू? घटाकाश. तर आता तुम्ही सांगा घटाकाश काय होते? की जीव. सगळे घटाकाश जीव, महाकाश परमात्मा. आता घटाकाश आणि महाकाश परत नियम तसाच आहे. आकाश आपल्याला सीमित वाटतोय, परिच्छिन्न वाटतोय, कारण घटाचा आकार. जसा आकार तसा त्या आकाशाचा आकार. परत त्या घटाकाशाने विचार केला की मी कोण आहे? तर अरे मी या बाउंड्रीला काय म्हणतात, सीमा मर्यादा आहे त्याला तोड. घटाने स्वतःला फोडलं तर काय झालं? आपल्या इथे शरीर आणि मनाला तोडायचं नाहीये, पण विचाराने तोडायचं. तर तुम्हाला कळेल तुम्ही फक्त घटाकाश नाहीये, महाकाश. याला म्हणतात अवच्छेदवाद. दुसरं काय शब्द आहे? अवच्छेदवाद. दोन्ही या उदाहरणांच्या द्वारे हे समजवण्यात येतं की एक तत्व आहे आणि जीव अनेक. अच्छा, आता काय होतं? जोपर्यंत या जीवाला ज्ञान नाहीये तोपर्यंत तो अज्ञानी म्हणवला जातो. आणखीन मनःषष्ठानींद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. जेव्हा त्याचे भोग पूर्ण होऊन जातात या प्रारब्धानुसार, तर मग आता जसे कर्म त्यांनी केले आहे त्याप्रमाणे त्याला दुसरं शरीर मिळणार आहे. तर तो काय करतो? जीव, मन, आणखीन 6 इंद्रिया यांना घेऊन निघतो. कर्षती, आधी या मन आणि इंद्रियांना आपल्यामध्ये समावून घेतो, आकृष्ट करतो आणि मग निघतो. म्हणून पहा, जेव्हा माणसाचं मरण येतं तेव्हा एक एक इंद्रिया है ना हळूहळू लीन होत जातात. म्हणे आतापर्यंत तर बोलत होते, आता काही बोलत नाही. म्हणजे वाघेंद्रिय. म्हणे आतापर्यंत त्यांना ऐकू येत होतं, आता ऐकू येत नाही होते. राम राम म्हणा, पाहतच आहे काही वाईट. मग हळूहळू डोळे सुद्धा, म्हणजे एक एक इंद्रियाचं पॅकिंग सुरू आहे, पॅकिंग. मनामध्ये ते सगळं पॅक आणि मग हे तिथून निघतं. आता हा जो प्रवास आहे इतका रहस्यमय आहे आणि सूक्ष्म आहे की काही कळत नाहीये कसं काय करून. म्हणून पाहता पाहता बोलतात गेला, जीव गेला. तर आता म्हणतात, कोणी म्हणतात ते ब्रह्मरंध्रामधून योगी सोडतात. कोणत्या छिद्रामधून तो जीव जाईल? लोकांनी याने कॅमेरे वगैरे लावून प्रयत्न केला पाहण्याचा, काही दिसलं नाही. म्हणून मरणाची घटना एक अजूनही आश्चर्य आहे की कसं काय. हे ठीक आहे की मेडिकल सायन्स प्रमाणे हार्ट ते बंद झालं, मेंदू बंद झाला, ते ठीक आहे, पण तो जीव निघाला कसा, कुठून गेला? इथे असं उत्तर दिलं की मन आणि इंद्रिया या सगळ्या निघून जातात. याला म्हणतात सूक्ष्म शरीर. मनामध्ये सगळं आलं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, वासना, हे सगळे एक गाठोडं आपण घेऊन निघतोय. आणि मग काय होतं तर पहा पुढच्या श्लोकात. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि
उत्क्रामती, उत्क्रामती म्हणजे उत्क्रमण करतो, निघतो. सगळ्या इंद्रियांना त्यांनी घेतलं आणि तो उत्क्रामती निघाला. त्यामुळे उत्क्रमण, उत्क्रमण, प्राणोत्क्रमण असं म्हणतात. आणखीन मग काय करतो तो? आता इथे गंमत आहे, त्या जीवाला इथे शब्द दिला ईश्वर. उत्क्रामती ईश्वर. खरं म्हणजे काय लिहिलं पाहिजे? उत्क्रामती जीव. ते जीवाला ईश्वर का लिहिलंय याचा अर्थ कारण असं आहे की आपण जर बघितलं ना तर या शरीराचे आपण ईश्वरावर थोड्याशा प्रमाणात स्वामी आहो की नाही, शासन करतो या शरीरावर. आपण मिनी ईश्वर, छोटे ईश्वर. हात पाय डोळे याच्यावर थोडस आपलं काय नियंत्रण आहे, म्हणून मी सुद्धा ईश्वर आहे, शासन करतो. म्हणून उत्क्रामती ईश्वर म्हणजे उत्क्रामती जीवा. अच्छा, आणखीन मग काय करतो? शरीरम आपनोती, शरीराला तो काय करतो? प्राप्त करतो. शंकराचार्य इथे ईश्वराचा अर्थ करतात देहादि संघात स्वामी. काय छान शब्द दिला, देहादि संघात. याला संघात म्हणतात, असेंब्लेज, एक समूह. इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण या सगळ्यांचा मी कोण आहे? स्वामी. मी एक जणू काही ईश्वर आहे. त्यामुळे हा काय करतो? शरीराला प्राप्त करतो. आणखीन एका शरीराला सोडतो, दुसऱ्या शरीराला प्राप्त करतो. गृहीत्वा एतानी, दुसऱ्या शरीराला तो ग्रहण करतो, प्राप्त करतो. आणि संयाती, संयाती म्हणजे गच्छती, दुसऱ्या शरीरात तो जातो. अच्छा, आता पहा इथे लिहिलंय तो कसा जातो? तर एक उदाहरण दिलंय, वायुर गंधान इव आशयात. म्हणे जसं वायू आहे की वायू, वायू त्या फुलावरून काय घेतो? वास. आपल्याला कळतही नाही तो वायू कसा त्या फुलापासून वास घेतो. अच्छा, त्या फुलालाही काही त्रास होत नाही, अलगद एकदम. आणि एकदम अरे कुठून वास येतोय? कुठेतरी फुल असेल मोगऱ्याचं, गुलाबाचं. तर वायुर्गंधा इव आश्रयात, ज्याप्रमाणे वायू पवन पुष्पापासून वास घेऊन जातं, म्हणजे कळतच नाही, त्याचप्रमाणे हा जीव या शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आहे ना, गोष्ट चांगली आहे नाही? गोष्ट आहे, आपलीच गोष्ट आहे. एक जीव आहे, तो या शरीरामध्ये सुख दुःख भोगत आहे, कर्म करत आहे. त्याचे जेव्हा प्रारब्ध पूर्ण झाले मग तो आता पॅकिंग करून निघतो. तसं पाहिलं तर रोज आपण पॅकिंग करतो रात्री, बरं का? सगळ्या इंद्रिया हळूहळू टीव्ही पाहता पाहता, रिमोट हातातून पडतं, मग काय ऐकू येत नाही, मग लोक म्हणतात झोपा आता. पण होतं काय, सकाळी परत आपण त्याच शरीरामध्ये आपलं दुकान उघडतो. पण मरण म्हणजे काय? इथून गेला आता त्या शरीरामध्ये नाही, आता न्यू बॉडी, नवीन. तर नवीन यालाच म्हणतात काय? पुनर्जन्म. म्हणून वेदांतामध्ये एक छान आहे, मरण नाहीच आहे, नुसता पुनर्जन्म, जीवाचा पुनर्जन्म. आता तो दुसऱ्या शरीरात जातो. आता लोकांना इंटरेस्ट कशामध्ये आहे? म्हणजे एका शरीरावरून दुसऱ्या शरीरामध्ये जातो, मध्ये कुठे असतो? आहे ना, हा प्रश्न आहे. आणि तो किती दिवस फिरतो जर आहे, त्याच्यामध्ये लोकांना जास्त. आता त्याचं काही नीट वर्णन तुम्हाला काही सापडणार नाही. हा मधला जो पिरियड आहे, ट्रान्झिट, एक विमानामधून दुसऱ्या विमानामध्ये जायचं, मध्ये लेहवर असतो. आता हा जीव कुठे भटकत आहे? मजेदार आहे.
पण आहे तो. आणखीन अचानक काय होतं, कुठे आपण पाहतो जन्म झाला बाळाचा, तर आता एक जीव त्याच्यामध्ये आला. कुठून आला, कसा आला काय माहिती. हे पहा, शरीराचं परत मेडिकल सायन्स सांगू शकतो, रजवीर्याच्या द्वारे या शरीराची एक पिंड बनतो, मग एक एक अवयव अंग. पण तो जीव कसा काय आला, त्याचंही वर्णन असं केलेलं आहे. आकाशातून पावसाबरोबर तो जीव पडतो असं म्हणतात. मग काय, अन्नामध्ये अन्न त्या अन्नपुरुष खातो, मग वीर्य बनतं, मग त्याच्यामधून तो जातो. पण सगळं सूक्ष्म आहे, दिसत काही. आता एवढं पाणी पडत आहे, कोणत्या थेंबेमध्ये तो कोण जीव आहे. तर जीव जो आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये जातो. अच्छा, आणि मग काय होतं तर पहा, 9वा श्लोक. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च म्हणे हा जीव सगळं घेऊन गेला, बरोबर शरीर त्याने सोडलं. आता दुसऱ्या शरीरामध्ये तो जातो, आणि काय, अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. दुसऱ्या शरीराला तो आपलं घर बनवतो, म्हणजे दुसऱ्या शरीरामध्ये राहू लागतो. अधिष्ठाय, शंकराचार्य म्हणतात देहस्थ, शरीरामध्ये तो काय निवास करतो, राहतो दुसऱ्या शरीरामध्ये. अच्छा, काय काय बरोबर घेऊन गेलाय तो, तर सगळ्या इंद्रिया इथे वर्णन आहे. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम रसनम घ्राणम, 5 इंद्रियांचं नाव आहे. 5 इंद्रिया घेऊन तो तिथे गेला. आणखीन आता मनच, मन सुद्धा आहे. मन षष्ठांद्रियाने म्हटलं होतं मागे. तर मन आणखीन इंद्रिया, मनाला म्हटलेलं 6वी इंद्रिय, म्हणून मन षष्ठांद्रिय. 5 इंद्रिय आणखीन 6वी गोष्ट मन. तर हे सगळं तो घेऊन जातो आणि दुसऱ्या शरीरामध्ये विषयानुपसेवते. आता परत तिथे विषयाचं सेवन सुरू करतो. हे असंच आहे. नवीन घरामध्ये जाऊन आपण, अच्छा आता नवीन कॉलनीमध्ये आलोय, आता इथे पार्क कुठे आणि इथे मॉल कुठे शोध घेतो आणि परत सुरू करतो. आहे ना सुंदर वर्णन. नवीन शरीरामध्ये जाऊन विषयानुपसेवते, जे विषय आधी त्यांनी खूप केलेले त्याचंच परत काय तो सेवन करतो. तर याप्रमाणे 7व्या, 8व्या, 9व्या या 3 श्लोकामध्ये जीवाचं वर्णन आहे की नाही. जीव म्हणजे कोण, आधी भगवंतांनी हे सांगितलं. ममैव अंश म्हणतो, अंश कसा आहे ते सांगितलं, प्रतिबिंब. आणखीन हा जीव नेहमीच त्या शरीरामध्ये राहतो असं नाही. प्रारब्ध पूर्ण झालं की शरीर सोडतो, मग कुठे हवेमध्ये फिरत राहतो की कुठे जातो, आणि दुसऱ्या शरीरात. आणि अच्छा, परत असं आहे, यथा कर्म यथा सुतम. त्याचे कर्म चांगले असतील, ज्ञान त्यांनी मिळवलं असेल की चांगलं, तर मग चांगल्या कुटुंबामध्ये, चांगल्या परिस्थिती. इंग्रजीला म्हणतात बॉर्न विथ सिल्वर स्पून. म्हणजे लहानपणापासून एकदम समृद्धी. तर असं काय, तर त्यांनी निश्चितच काही मागे केलं असेल, अचानक थोडे मिळेल. आणि कोणाला एकदमच असं गरीब अगदी दरिद्र असं, जर फळ आहे तर कर्म असायला पाहिजे.
जर आपण म्हणू की देवानी बनवलंय तर म्हणजे अपक्षपाती होईल. आता तो कंप्लेंट करेल ना, मला तुम्ही गरीब का म्हणता. तर देव म्हणतो की मी काही नाही केलंय, तुझे जसे होते त्या प्रकारे मी तुला सोय करून दिली. ह्याला आपल्याला यथाकर्म येतात. तर याप्रमाणे या जीवाचा प्रवास चालू राहतो. पुनर्जन्म होतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. तो जीव म्हणतो देवा वाचवा वाचवा, खूप झालं माझं फिरणं, इकडून तिकडे मला पाठवण्यात येत आहे. काय म्हणतात त्याला, धक्का आले म्हणजे बळजबरीने द्यावं लागतं. म्हणजे आता तुम्ही मला सोडवा. अच्छा, असं म्हणतात की माणूस जो आहे, जीव गर्भावस्था म्हणजे जेव्हा पोटात असतो तेव्हा देवाला वचन देतो, देवा मी आता तुझं परत इथे येणार नाही. कारण कठीण आहे, पण जसं बाहेर येतो, बाहेरची वारं लागतं त्याला बाहेर. आणि मग राजकारणी लोक जसं एकदा पद मिळालं की सगळं विसरतात, वचन वगैरे. याप्रमाणे जीवाचं असं सुरू आहे. आता हा फार मोठा प्रवास आहे, अनंत कोटी जन्म. आपण इथं आपल्या गुरुस्तोत्रामध्ये म्हणतो ना, अनेक जन्म संप्राप्त कर्मबंध विकार आत्मज्ञान प्रदाने तस्मै श्री. शेवटच्या जन्मामध्ये माणसाला ज्ञान होतं, किंवा उलट समजा, जेव्हा ज्ञान आपल्याला होऊन जाईल तेव्हा तो जन्म ठेवायचा. अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम गती. आता हा विषय झाला 3 श्लोकामध्ये. 10व्या श्लोकामध्ये, आता उद्या पाहू आपण, 10व्या 11व्यामध्ये देव म्हणतो की जो ज्ञानी जो पुरुष आहे त्याला ज्ञान असतं की मी कोण आहे, म्हणून त्याचा परत काही जन्म होत नाही. तर इथे त्याला योगी म्हटलेलं आहे. आता ते उद्या नाही, आता पुढच्या 17 तर 9 श्लोक झाले, अर्धे श्लोक झाले. त्यानंतर नवीन विषय, एक विषय